Hooray! Trip! Hello everyone! Welcome back to my channel. आणि कसे आहात सर्वजण मजेत ना? तर तुम्हाला सुरुवातीला समजलंच असेल की आम्ही जातोय हम्पी ट्रिपला. आम्ही फक्त 4 जणीच होतो आणि आम्ही खूप एन्जॉय करत असं हम्पी ट्रिप असं निघालेलो होतो. आणि काही क्लिप्स आमच्याकडून उडलेले आहेत, गेलेले आहेत. तर जेवढ्या क्लिप्स आहेत तेवढ्याच मी ॲड करून ते व्हिडिओ बनवत आहे. तर हे आहे आम्ही जिथं स्टे केलं होतं तिथलं ठिकाण. आणि सकाळी आम्ही आवरून वगैरे निघालेलो आहोत. जे मंदिर वगैरे आहेत ते सकाळी 7 वाजता उघडत होतं. तर आम्ही न टाईम वेस्ट करता 7 वाजता ते निघालेलो. तर हे आहेत आमचे ऑटोवाले मामा. कारण तिथं गाईड वगैरे न घेता आम्ही डायरेक्ट ऑटोवाल्या मामांना केलं होतं आणि ते आम्हाला सर्व ठिकाण फिरवणार होते. आणि तो थोडे सुंदर मंदिर होते ना, बस विचारूच नका. ह्याच्यावरची नक्षीकाम, ह्याच्यावर देव वगैरे नव्हते. बऱ्याच मंदिरामध्ये देव वगैरे नव्हते, पण पाहण्यासाठी खूप सुंदर आहे. तुम्ही पण जर प्लॅन करत असाल तर नक्की या ठिकाणी जाऊन वेळेस तरी व्हिजिट द्या. एवढे सुंदर आखेवरीचे कोरीव काम केलेले आहे, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर आहे हे. मस्ती मजा करत पाहत होतो. आणि एवढं पाहिलं म्हणजे आम्हाला असं जेवढं पाहता येईल तेवढं पाहावं असं वाटत होतं. आणि आम्ही म्हणजे एकही स्किप न करता स्पॉट आम्ही ते पाहतच गेलो. एवढे सुंदर छान. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये जे नक्षीकाम आहे त्याच्यामध्ये एक मिनिंग होता. त्याच्यामध्ये काहीतरी त्याच्या पाठीमागे एक असे गुपित होते. काही ठिकाणी कृष्णाची कथा होती, तर काही ठिकाणी रामाची होती. तर भरपूर काही होतं. तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता प्रत्यक्षामध्ये. आणि मी आमच्या ड्रायव्हर काकांना सांगत होते की तुम्ही मोबाईल थोडंसं आडवं करा, कारण कोणी पण कशा पण क्लिप्स घेत होतं, कोण उभ्या घेत होतं, कोण आडव्या घेत होतं. तर मी त्यात तसेच कनेक्ट केलेलं आहे. तुम्ही थोडंफार समजून घ्या. आणि हे पाहू शकता तुम्ही, खूप हिरवळ होतं. आणि एवढे मोठे दगड होते तिथं, बस तुम्ही विचारू सुद्धा नका. आणि मूर्ती पण अशा मोठ्या ह्याच्यामध्ये एकाच दगडामध्ये कोरल्यासारखी होती. ही पाहू शकता तुम्ही, गणपतीची मूर्ती किती मोठी आहे आणि किती छोटीशी दिसत आहे. ते पाहून आम्ही निघालेलो आहोत पुढे. आणि पुढच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हे बघा, पण आम्ही अशा छोटे क्लिप्स ऍड केलेले आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी खूप असे म्हणजे मंदिर आहे तिथं की तुम्ही पाहून असं कंटाळून जाताल. प्रत्येक ठिकाणी थोडे क्लिप्स घेतलेले आहेत. काही मिस झालेले आहेत काही ठिकाणी. तर पहा, काही ठिकाणी म्हणजे खूप जुनं हे असल्यामुळे काही ठिकाणी पडलेलं पण आहे. ते तुम्ही पाहू शकतात. हे आहे मंदिर कृष्णाचं, पण तिथं ऍक्च्युली मूर्ती नाहीये. किती सुंदर असं नक्षीकाम आहे. ह्या ठिकाणी मी पाहायचा प्रयत्न करत होते, पण आतमध्ये मूर्ती वगैरे नव्हती. त्यामुळे आम्ही हे स्पॉट वगैरे पाहून निघालेलो आहोत पुढच्या साईडला. पुढे पण खूप सुंदर असं महल वगैरे ते आम्हाला सांगत होते. राजा राणीची कथा सांगत होते की कोण कसं करत होतं ते. त्यांनी ते
वॉलचं पण सांगितलं आम्हाला की ते पहिल्या काळामध्ये म्युझिक म्युझिक वॉल म्युझिक हे वॉलवरतीच वाजवायचे. आणि हे पहा, आम्ही आलेलो आहोत त्या मेन स्पॉट वरती की जिथे आम्ही म्हणजे आम्हाला खूप पाहायची इच्छा होती. हे एक स्पॉट आहे जे की आपल्या 50च्या नोटेवरती आहे. हम्पी म्हणून तुम्ही पाहू शकता ते सेम आहे. मग आम्ही तिथे थोडा वेळ थांबून एक फोटो वगैरे क्लिक केले. पहा, तिथून थोडंसं पुढच्या मंदिरामध्ये काही क्लिप्स वगैरे घेतल्या आणि आम्ही तिथून निघालो आहोत पुढच्या. आणि आणखी एक सगळ्यामध्ये म्हणजे खूप सुंदर असं होतं ते म्हणजे शेवटी तुम्हाला समजेलच काय आहे ते. आम्ही त्याच्यासाठी एक खास म्हणजे त्या गोष्टीसाठी आम्ही हम्पी ट्रिप चूज केली होती. हे आहे ती वर्ल्ड जी तुम्हाला सांगत होते ज्याच्यामधून साऊंड्स वगैरे येतात. सध्याला तर ह्याच्यावरती म्हणजे वाजून पाहायला बंदी आहे, पण पहिलं ह्याच्यावरतीच वाजून म्युझिक वगैरे हे करून म्युझिक वगैरे वाजवायचं असं सांगितलं होतं आम्हाला आमच्या त्या काकांनी आधी सांगून वगैरे सगळं हे केलं होतं. आम्ही थोड्या वेळ तिथं बसलो, फोटोज वगैरे क्लिक केले, व्हिडिओज घेतले, कारण खूप खूप थकलो होतो. आणि तसंच फिरत आम्ही आलो होतो. हे स्नानगृह म्हणून होतं त्या ठिकाणी. आणि स्नानगृहामध्ये आम्ही मस्त छानपैकी असं तयार होत होतो, कारण आमचा फिरून अवतार खूप खराब झाला होता. हे पाहू शकता सगळेजण तयार होत आहेत. आणि फायनली आम्ही आलेलो आहोत लोटस महालकडे. लोटस महाल पण खूप सुंदर होतं, पण वरती जाण्यासाठी बंदी होती. असे बरेच ठिकाणी होते की म्हणजे फक्त दुरूनच पाहायला हे होतं. हे पाहू शकता दुरूनच वगैरे पाहिलं. आणि फायनली आम्ही डायरेक्ट आलेलो आहोत रायडिंगला. एवढं सुंदर होतं, खूप सुंदर होतं. असं वाटत होतं की आम्हाला हे राईड करूनच म्हणजे करावंच असं वाटत होतं. आणि हे खूप पाणी खोलपर्यंत होतं. जे ते म्हणजे भैया होते ते आम्हाला माहिती पण देत होते. पाहू शकता खूप सुंदर ठिकाण आहे. तुम्ही पण नक्की या आणि हे राईड नक्की घ्या तुम्ही. एवढं सुंदर वाटत होतं ना, खूप मोठे दगड. आणि ते सांगत होते की पाऊस वगैरे आल्याच्या नंतर हे पूर्ण भरतं, जागच राहत नाही. आणि ज्या लाटा असतात ना त्या दगडावरती आदळून त्या दगडाला सुद्धा अक्षरशः खड्डे पडले होते. आणि ह्याच ठिकाणी म्हणजे मंदिर पण एवढे होते, महादेवाचे मंदिर वगैरे होते, तर ते सांगत होते. हे आम्हाला गोल गोल फिरवत होते. मला असला मी फोटोज वगैरे क्लिक केले आणि आम्ही हा दिवस इथंच संपवला. तुम्हाला नक्की सांगा हा व्लॉग कसा वाटला. आणि थोडासा पुढचा पार्ट जो आहे तो मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे करेन, कारण हा खूप मोठा होत होता. तर खूप छोट्या ह्याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केले. तुम्ही नक्की सांगा कसा वाटला. ओके, बाय.